दरम्यान यवतमाळच्या आरणीमध्ये साम टीव्ही समोर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळालाय। शेतकरी अगदी ढसाढसा रडलाय। सय्यद रहीम यांच्या मुलीचं 3 महिन्यांनंतर लग्न आहे। 5 एकरात सोयाबीन टाकलाय, मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक पूर्णतः मातीमोल झालंय। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टरवरील पिकं संपूर्ण मातीमोल झालेली आहे। आपण पाहू शकतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी कशा पद्धतीने आक्रोश करताना आपल्याला दिसून येत आहे। शेतामध्ये पूर्ण सोयाबीन जे आहे तो गुडघ्याभर पाण्यामध्ये बुडालेली आहे। शेतातल्या सोयाबीनला शेंगा पण नाही, त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबू, तुमच्या शेतात काय होतं आणि तुम्ही काय आक्रोश करताय? सोयाबीन लावलं, नाल्याचं कच्चं वावर आहे, पाच पुरं गेले याच्यातून। आता काय करू? माझ्या पोरीचं लग्न जुळलेलं आहे। आता मनाचीच गोष्ट आहे, काय करू? किती लोक आहेत तुमच्या घरी? 14 लोक आहे। किती एकर शेती आहे? 3.5 एकर शेती आहे। बाबाची 1 एकर आहे। काय करू? अल्पतुदारक माणूस आहो मी, काय करू? आता जीव द्याच पाडी आली। कोण तुमचं नुकसान झालं शेतामध्ये, तुमच्या शेतावर कोणी आलं होतं का? एक माणूस आलता, ते पाहणी करून गेला। ते कापसाचं काही दिलं आम्हाला। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टरवरील पिकं संपूर्ण मातीमोल झालेली आहे। आपण पाहू शकतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी कशा पद्धतीने आक्रोश करताना आपल्याला दिसून येत आहे। शेतामध्ये पूर्ण सोयाबीन जे आहे तो गुडघ्याभर पाण्यामध्ये बुडालेली आहे। शेतातल्या सोयाबीनला शेंगा पण नाही, त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबू, तुमच्या शेतात काय होतं आणि तुम्ही काय आक्रोश करताय? सोयाबीन लावलं, नाल्याचं कच्चं वावर आहे, 5 पुरं गेले याच्यातून। आता काय करू? माझ्या पोरीचं लग्न जुळलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।